हाय हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात? शिवांजलीज मॉमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. तर आजचा व्हिडिओ सायंकाळपासून सुरू करते. तर आता सायंकाळचे 4:30 पावणे 5 वाजलेले आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की टेरेसवरती काही प्लांट लावलेले होते, त्यांना पाणी वगैरे दिलं. टेरेसवरती झाडांचं प्लांटिंग केल्यापासून झाडांची छान वाढ झाली. नवीन पानं, नवीन फांद्या आणि नवीन फांद्यांना छान छान फुलं देखील आलेली आहेत. तर हे बेलाचं झाड आहे आणि श्रावण सुरू झाल्यापासून छान याची वाढ देखील सुरू आहे. तर कढीपत्त्याचं झाड जरा करपल्यावानी झालं होतं, तर आता छान पुन्हा फुटलं, हिरवंगार दिसायला लागले. नवीन पानं आल्यामुळे झाडांना छान पाहायला देखील आनंद होतो. तर गुलाबाच्या झाडांनाही छोट्या छोट्या कळ्या आहेत आणि मागची काही फुलं आहेत ती तशीच आहेत. छान वाटतात फुलं झाडांवरती असली की. हे रबरचं झाड आहे आणि याला देखील एक छान असं पान आलं आहे आणि छोटे छोटे कोंब देखील आलेत. तर टेरेसवरती यांचं हे केल्यापासून प्लांटिंग केल्यापासून छान यांची वाढ होती. तर गुलाबांना छान कळे आहेत, नवीन नवीन पानं, नवीन नवीन फांद्या फुटत आहेत. तर अशा प्रकारे झाडं वगैरे लावून जर ती व्यवस्थित फुटली ना, तर मनाला एक प्रकारचा वेगळाच आनंद मिळतो. झाडं लावल्याचं समाधान भेटतं. तर हे कुबेरचं झाड आहे, छान याची वाढ देखील चालू आहे आणि हिरवंगार मस्त असतं. लक्ष्मीप्राप्तीसाठी हे झाड बेस्ट मानलं जातं. तर टेरेसवरची झाडं झाली, त्यानंतर आता खालची झाडं टेरेसवरून पाहताना छान वाटतं. तर इकडे गवतीच्या आयरोईचं झाड आहे आणि जास्वंदाला छान 5-6 कळ्या आहेत. तर उद्या गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी ही एवढी फुलं कामं येतील. तर छान अशा कळ्या आणि जास्वंदाची छान अशी झाडं आहेत इकडे. तर चनी गुलाबलाही थोडीफार फुलं आहेत. तर अशा प्रकारे छान अशी झाडं वरून ग्रीनरी दिसते. त्यानंतर ना इकडे बटाट्याला जे कोंब आलेले असतात ते लावून दिलेत आणि छान असे बटाटे आलेत. कोंब आलेले बटाटे खाऊ नये कारण ते विषारी असतात, म्हणून मग ते इकडे लावून दिलेत. तर छान असे उगलेत ते आणि इकडे टॉमॅटोला पण छान असे टॉमॅटो आलेत, हिरवेगार मस्त. अशा हिरव्यागार निसर्गाला पाहून मनाला आणि डोळ्यांना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होतो. निसर्गातली थंड हवा आणि वातावरण अगदी छान फ्रेश होतं. तर खाली आल्याच्यानंतर छान असा चहा बनवला, चहा वगैरे घेतला. तर आता सायंकाळचे 6-6:30 झाले. तर देवपूजा वगैरे करून घेतली. तर सकाळी छान देवपूजा झाली होती, तर सायंकाळी दिवाबत्ती करून घेतली. तर आज देवपूजेसाठी फुलं नव्हती आणि जर फुलं नसती ना देवपूजेसाठी तर मंदिर असं सोनं सोनं दिसतं पहा. तर छान अशी देवपूजा, सायंकाळची देवपूजा करण्यात देखील एक वेगळ्याच प्रकारचं समाधान असतं. तर सायंकाळची देवपूजा, थोडीशी क्लिनिंग वगैरे आणि सर्व काही झाल्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी. तर आज स्वयंपाकामध्ये भेंडीची भाजी आणि भाकरी असा सिंपलच मेन्यू होता. तर सगळ्यात आधी मिरची आणि लसूण कट करून घेतला, त्यानंतर भेंडी कट करून घेतली. तर त्यानंतर कढई तापवली, त्यात तेल टाकून छान जिरे मोहरी टाकून लसूण आणि हिरवी मिरची जी कट केली होती त्याची फोडणी टाकली. त्यानंतर भेंडी टाकून छान परतवून घ्यायचं आहे. कट केलेली भेंडी यात टाकून छान परतवून घ्यायचे. 2-3 मिनटं परतल्याच्या नंतर वरनं थोडं मीठ टाकायचे. पुन्हा हलवून झाकून ठेवून द्यायचे. तर असं 10 मिनटात वाफेवरती छान भेंडी तयार होते. मधून हलवत राहायचे म्हणजे ही खाली लागण्याची शक्यता होत नाही. तर बऱ्याचदा असं होतं की भेंडी खूप चिवट होते. तर भेंडी चिवट होऊ नये म्हणून एक छोटीशी टिप. तर अर्ध लिंबू घ्यायचे आणि त्या अर्ध्या लिंबाच्या 4 फोडी करायच्यात आणि भेंडी छान परतून झाली की झाकण ठेवण्याच्या आधी यामध्ये लिंबाच्या फोडी टाकायच्यात. म्हणजे भेंडी फार चिवटही होत नाही आणि त्याची एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट देखील लागते. तर लिंबू वगैरे टाकले, मीठ टाकून छान भेंडी हलवून घेतली आणि आता याला झाकण ठेवून शिजवून द्यायचे. 10 मिनटात भेंडी छान शिजवून होते. त्यानंतर भेंडी शिजते तोपर्यंत भाकरी बनवून घेतल्या. तर भाकरी छान अशा आईने बनवल्या. मला भाकरी बनवायला जेव्हा आई बनवते ना तेव्हा खूप आवडतं, असं वाटतं मी पण बनवा. पण जेव्हा माझी टर्न येते ना तेव्हा मला भाकरी बनवण्याचा इतका भयानक कंटाळा येतो ना. तर माझी आई खूप छान भाकरी बनवते आणि मला ते पाहायलाच आवडतं फक्त. तर छान भाकरी वगैरे ते बनवून घेते, मी तिचं शूट घेते. तर पहा छान अशी भाकर फुगते आणि अशी नॅपकिनने थोडी दाबून छान भाजली ना की तव्यावरतीच भाकर छान लालसर भाजते. तर अशा प्रकारे सर्व भाकरी वगैरे बनवून घेतल्या.
तर पहा ना, किती छान मस्त भाकरी बनवून तयार आहेत. अगदी लालसर भाजल्या त्याच्यामुळे छान दिसत आहेत आणि भाकर वेगळी आणि पापुडा वेगळा, अखंड भाकरीचा पापुडा वेगळेला निघलेला आहे. तर त्यानंतर छान स्वयंपाक झालाच होता, तर लगेच गरमागरम जेवणं करून घेतली. तर मेथीची भाजी होती थोडी, भेंडी आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी. छान जेवणं वगैरे झाली. त्याच्यानंतर हा इथून पुढचा व्हिडिओ नेक्स्ट डेचा म्हणजे आजचा. तर फ्राईड राईस टाईप भात बनवायचं होतं, तर त्यासाठी कढई गरम करून घेतली. त्यात तेल टाकून तेल छान गरम झालं की यात बारीक चिरलेला कांदा घातला आहे. कांदा छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे आणि कांदा परतण्यासाठी यात थोडंसं की चिमूटभर मीठ घातलं तरी देखील चालतं, म्हणजे कांदा पटकन परततो. तर कांदा छान तेलात गरम करून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घालून पुन्हा याला छान परतवून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो छान कोथिंबीर घालून परतवून घेतलं आहे. त्यानंतर छोट्या साईजची जी सोयाबीन असते ती भिजवून घेतली आणि ती याच्यात टाकली. तर याला देखील छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजला पुन्हा थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे सोयाबीनला छान मीठ लागतं आणि ते असं खाल्ल्याच्या नंतर अळणी लागत नाही. तर अशा प्रकारे छान याला फ्राय करून घेतलं आहे. त्याच्यानंतर आता याच्यात मसाले टाकायचे. तर हळद पावडर आणि लाल मिरची पावडर टाकून याला छान पुन्हा परतवून घ्यायचं आहे. कधी-कधी भरपूर सारे मसाले आणि भरपूर साहित्य घालून बनवलेल्या डिशपेक्षा अशा साध्या सिंपल आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनवलेल्या रेसिपीज खूप छान टेस्टी आणि भन्नाट लागतात. तर अशा प्रकारे ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि राईस कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. तर बेसिक मसाले घातले, त्याच्यानंतर छान याला पुन्हा परतवून घ्यायचे आणि आपला जो पांढरा राईस बनवून ठेवलेला होता तो घालायचा आहे. तर छान असा भात घातल्याच्यानंतर पुन्हा याला छान परतवून घ्यायचं आहे. तर कधी-कधी रात्रीचा भात शिल्लक राहतो, तर तोही गरम केला तर चालतो. तर अशा प्रकारे गरम केला तर तो दुसऱ्या दिवशी खाण्याचा कंटाळाही येत नाही आणि वाया पण जात नाही. तर अशा प्रकारे छान मस्त इन्स्टंट पद्धतीने फ्राईड राईस बनवून तयार आहे. तर याला शेजवान चटणी नव्हती, तर मस्त शेजवान चटणी असती तर छान लागलं असतं अजून. पण शेजवान चटणीच्या शिवायही खूप छान लागत होता, टेस्टी लागत होता. वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून प्रत्येक डिशला 4 छान लागतात. तर छान असा इथे राईस बनवून तयार आहे. तर प्लेटिंग करून घेऊयात. या राईसवर वरनं थोडासा कांदा, थोडीशी बारीक शेव आणि थोडंसं लिंबू वगैरे पिळून छान लागते. तर तळलेली एक मिरची होती ती आणि असं मस्त छान प्लेटिंग करून घेतलं आहे. तर हा राईस खूप छान टेस्टी झाला होता. माझ्या म्हणण्यानुसार एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर अशा प्रकारे राईस वगैरे बनवला. त्यानंतर जेवणं वगैरे केली. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. टेक केअर.